नमस्कार. कायद्याचा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे कौटुंबिक न्यायालय, कायदा, समुपदेशन व मध्यस्थी. बऱ्याच वेळेला मंडळी काय होतं की आमच्याकडे काही लोक येतात आणि आम्ही त्यांना विचारतो की तुमचं लग्न कसं झालं, तर ते म्हणतात की आमचं कोर्ट मॅरेज झालं, म्हणजे कोर्टात लग्न झालं. त्याला आम्हाला नेहमी आश्चर्य वाटतं की मुळामध्ये कोर्टात लग्न होत नाहीत. कोणीही लग्न करताना कोर्टाची पायरी चढत नाहीत. मात्र ज्या कपलला लग्न करायचे ते सज्ञान असले पाहिजेत आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच लग्न करणं आवश्यक आहे. ही कायद्याची चौकट काय आहे हे आज आपण ह्या भागात पाहणार आहोत. तसेच जर दुर्दैवाने जर हा विवाह टिकला नाही किंवा त्यांच्यामध्ये काही वितुष्ट आलं आणि ते समजुतीच्या पलीकडे गेलं, म्हणजे काउन्सिलिंगच्याही पलीकडे घेतलं, त्यांच्या नातलगाने काउन्सिलिंग केलं, परंतु त्यांना ते मान्य नसेल, तर मात्र त्यांना कोर्टाची पायरी चढावी लागते आणि कोर्टाच्या निर्णयाने शेवटी जे काय पुढचं होतं ते होतं. तर ह्या अशा महत्त्वाच्या बाबी समजून घेण्यासाठी आपल्याकडे एक अतिशय तज्ज्ञ व्यक्ती आलेले आहेत, स्वाती चव्हाण मॅडम. त्यांचं आज आपण दूरदर्शन स्टुडिओमध्ये स्वागत करूया. मॅडम नमस्कार. नमस्कार. नांदेडच्या लॉ कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून कारकीर्द सुरू करणाऱ्या स्वाती चव्हाण यांनी 2000 साली न्यायिक दंडाधिकारी आणि दिवाणी न्यायाधीश म्हणून न्यायव्यवस्थेत प्रवेश केला. मुंबईतील मानवी तस्करी विशेष न्यायालयात कार्यरत असताना पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेलं कार्य जागतिक पातळीवर गेलं. त्यांच्या याच कार्याची दखल घेत अमेरिकन परराष्ट्र विभागानं त्यांना ट्रॅफिकिंग इन पर्सन्स हिरो 2011 या प्रतिष्ठित पुरस्कारानं सन्मानित केलं. त्यांचा शैक्षणिक प्रवासही तितकाच प्रेरणादायी आहे. ब्रँडफोर्ड युनिव्हर्सिटी UK येथील रोटरी पीस फेलोशिप असो किंवा वॉशिंग्टन DC येथील रिगन फासिस फेलोशिप, त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या ठिकाणी भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. युनायटेड नेशन्ससोबत बाल संरक्षणासाठी कायदेशीर आराखडा बळकट करण्यात त्यांचं मोलाचं योगदान आहे. स्वाती मॅडम, तुम्ही प्रिन्सिपल जज होतात अनेक वर्ष फॅमिली कोर्टमध्ये आणि तुमचा प्रचंड अनुभव आहे. तर त्याविषयी आपण बोलूच या. परंतु मुळामध्ये 1984ला ज्या वेळेला आपल्या फॅमिली कोर्ट लॉ किंवा कुटुंब विवाह कायदा झाला, त्याची थोडासा इतिहास आमच्या दर्शकांना सांगा आणि त्यातले महत्त्वाचे जे म्हणजे कशासाठी हे झालं, त्याची गरज काय पडली आणि अशी किती कोर्ट्स आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्याच्याशी थोडंसं आमच्या दर्शकांना सांगाल का? पूर्वी काय पद्धत होती भारतामध्ये की जेव्हा केव्हा विवाह संबंधात काही डिस्प्यूट आलं किंवा तक्रार झाली किंवा काही असं झालं की त्यांचं पटत नाही आहे आणि ते वेगळे राहतात, तर त्यांना दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागायचा. मग भारताची लोकसंख्या बघून आणि इतर केसेस जे होते ते बघून असं लक्षात आलं की हे वैवाहिक संबंधाबद्दल जे डिस्प्यूट आहे ते दिवाणी न्यायालयात निकाली लागण्यासाठी खूप विलंब होत होता, खूप वर्ष लागत होती. आणि मग असं झालं, एकदा आपल्याकडे एक समाजसेविका होते दुर्गाताई देशमुख म्हणून. त्यांनी मग हे एक प्रस्ताव केला की इतर देशात कौटुंबिक न्यायालय आहेत ज्याच्यामध्ये खास वैवाहिक संबंधाचे जे काही डिस्प्यूट्स आहेत तेच फक्त ऐकले जातात आणि निकाल लवकर लागतो आणि एक स्पेशल अटेन्शन दिलं जातं या विषयावर. आणि मग ती संकल्पना तशी डेव्हलप झाली. 1984 साली फॅमिली कोर्ट ॲक्ट, कौटुंबिक न्यायालय कायदा आला आणि पहिलं कौटुंबिक न्यायालय 1989 साली पुणे येथे स्थापित झालं होतं आणि त्याला खूप चांगला असा प्रतिसाद मिळाला. मग हळूहळू महाराष्ट्रात आत्ता जर आपण बघितलं तर 26 शहरांमध्ये कौटुंबिक न्यायालय आहे. आणि असं बघितलं तर कायद्यामध्ये जर एका शहरात 10 लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असेल तिथं एक कौटुंबिक न्यायालय असायला पाहिजे अशी तरतूद आहे. खूप छान तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. म्हणजे आपल्याकडे ज्या महान समाजसेविका होऊन गेल्या दुर्गाबाई देशमुख, ज्यांचं नाव कोणाला माहीत नाही, अशी व्यक्ती मिळणं, स्त्री मिळणंसुद्धा कठीण आहे आणि त्यांना हे सगळं आपण श्रेय दिलं पाहिजे. माझा दुसरा प्रश्न असा आहे, जसं मी मगाशी सांगितलं की कायदे जे आपल्याकडे आहेत
लग्न करताना त्या कायद्याच्या चौकटीत राहूनच लग्न करावं लागतं. मला आज वाटलं म्हणून मी लग्न केलं असं होत नाही ना. तर तुम्ही जरा आमच्या दर्शकांना सांगा की विवाहाचे कुठले कायदे आहेत, वेगवेगळ्या धर्माचे असतील, वेगवेगळ्या लोकांचे असतील, ते थोडक्यामध्ये समजावून सांगा, म्हणजे आपण पुढचा प्रश्न अधिक सविस्तर घेऊ शकतो. बघा, आपल्याला माहित आहे की भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे. म्हणजे आपल्या भारतात खूप सारे वेगवेगळे धर्म एकत्रित राहतात. आणि लग्न हे एक असा विषय आहे की ते धर्माच्या अंतर्गत होतो. म्हणजे प्रत्येक धर्माचे वेगवेगळे विधी किंवा कस्टम म्हणतो आपण, ट्रॅडिशन, कस्टम, परंपरा जे वेगळे वेगळे आहेत त्याप्रमाणे त्यांना करायची इच्छा असते आणि त्यांना ती मुभा आहे की आपल्या धर्माप्रमाणे ते करू शकतात. तर आपल्याकडे खूप सारे असे कायदे आहेत ज्याच्या खाली लग्न आणि लग्न विच्छेदन करायचं असेल तर तशी तरतूद आहे. म्हणजे सर्वात पहिले बघितलं तर हिंदू मॅरेज ॲक्ट 1955. तर हे हिंदूंना लागू होते. मग हिंदू म्हणजे सिख, बौद्ध हे सगळे हिंदू मॅरेज ॲक्ट खाली येतात. आणि जैन पण हिंदू मॅरेज ॲक्ट खाली येतात. आणि त्याच्यानंतर जर आपण एक बघितलं की इंटर कास्ट मॅरेज होतात, इंटर रिलिजन पण मॅरेज होतात. दोन वेगवेगळे धर्माचे लोक पण लग्न करू शकतात आणि त्यांना जे गव्हर्न करतं त्यांच्यासाठी जो कायदा आहे तो आहे स्पेशल मॅरेज ॲक्ट 1954, म्हणजे विशेष विवाह कायदा. त्याच्या खाली दोन वेगळे धर्माचे लोक येऊन लग्न करू शकतात. तसंच आपल्याकडे मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी नागरिक आहेत, त्यांचे धर्म वेगळे आहेत म्हणून त्यांच्यासाठी विवाह आणि विवाह विच्छेदनसाठी कायदे पण वेगळे आहेत. तर मुस्लिमसाठी मुस्लिम वुमेन प्रोटेक्शन ऑन डिवोर्स ॲक्ट आहे, मुस्लिम डिझोल्युशन ऑफ मॅरेज ॲक्ट आहे, ख्रिश्चनसाठी इंडियन डिवोर्स ॲक्ट, ख्रिश्चन मॅरेज ॲक्ट, पारसीसाठी पण तसा वेगळा एक विवाह संबंध विच्छेद किंवा विवाह करण्यासाठी वेगळा कायदा आहे. अजून एक विशेष मला सांगावं वाटतं की भारतामध्ये फॉरेन मॅरेज ॲक्ट पण आहे. म्हणजे जर एक स्पाऊस जर हे पती पत्नीमधून जर एक हिंदू आहे, एक इंडियन आहे आणि एक फॉरेन कंट्रीचा सिटिझन आहे, विदेशी आहे, तर त्यांच्यात लग्न झालं तर ते फॉरेन ॲक्ट खाली येतं. आणि जेव्हा केव्हा काही कोर्टामध्ये जायची वेळ आली तर स्पेशल मॅरेज ॲक्टचे जे प्रोव्हिजन आहे ते त्याला लागू होतात. आता मला असं विचारायचं आहे की बऱ्याच वेळेला फॅमिली कोर्ट म्हटलं तर लोकांना कौटुंबिक न्यायालय म्हणजे फक्त तिथे घटस्फोटासाठी जातात अशी एक गैरसमजूत आहे. ऑफकोर्स घटस्फोटासाठी सुद्धा जातात, पण फॅमिली कोर्टमध्ये इतरही काही प्रोव्हिजन्स आहेत. ते कुठल्या कुठल्या प्रोव्हिजन्समध्ये त्या केसेस फाईल होतात? हे बघ, आपण जर बघितलं प्रमुख उद्देश बघितला फॅमिली कोर्ट स्थापन व्हायचा भारतामध्ये, तर त्याचा मेन उद्देश होता की जे पती पत्नी च्या मध्ये संवाद संपलेला आहे तर ते प्रस्थापित करणे किंवा त्यांचा विवाह तुटलेला आहे, ते एकत्र येऊ शकत नाही तर विवाह पुनर्स्थापन करणे किंवा त्यांच्यामध्ये काही मुलासंबंधी काही कस्टडी चा इश्यू आहे तो मार्गी काढणे आणि मेन म्हणजे समुपदेशन करणे, मध्यस्थी करणे हा उद्देश होता. घटस्फोट हा पहिला उद्देश नव्हता, पण घटस्फोट पण एक असा इश्यू आहे जो डील केला जातो फॅमिली कोर्टामध्ये. पालकत्व किंवा दत्तक जर मुलं असतील, चाइल्ड कस्टडी आणि मेंटेनन्सचे इश्यूज आहेत, स्त्रीधनचे इश्यूज आहेत किंवा आपण असं म्हणू शकतो की कौटुंबिक हिंसाचार आहे. हे सगळे खूप असे वाईड स्कोप आहे फॅमिली कोर्टचा. फक्त तो असा एक गैरसमज आहे की घटस्फोट घ्यायचा आहे तर फॅमिली कोर्टात जा. घटस्फोट एक रिलीफ मिळतो, पण इतर खूप सारे रिलीफ आहे. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे जेव्हा केव्हा फॅमिली कोर्टात कोणताही मुद्दा येतो किंवा कोणतीही केस फाईल होते तर प्रथमतः समुपदेश केलं जातं. समुपदेशचा हेतू असा आहे की त्यांचा विवाह जुडलं पाहिजे, तुटलं नाही पाहिजे, हा प्रयत्न केला जातो. बरोबर आहे. म्हणजे मूळ उद्देश असा आहे की आज केस फाईल केली आणि लगेच त्याचा निकाल देतात असं नाही. तर त्याची एक प्रोसेस आहे, प्रोसिजर आहे की फाईल केल्यानंतर मग कुलिंग पिरियड असतो किंवा त्यांना एकत्र यायचं असेल तर म्हणजे बराच वेळ आहे. ते कौटुंबिक न्यायालय आहे ते शक्यतो या कपलने एकत्र यावं ह्याच्यावर त्यांचा भर असतो आणि डायव्होर्स होऊ नये असा ह्याच्यावर भर असतो. हे झालं डायव्होर्सच्या बाबतीत. पण मला थोडंसं एक सांगावं वाटतं की आता खूप सारे केसेस असे येतात जेव्हा पती पत्नी दोन्हीही येऊन सांगतात की आम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे.
आणि तेव्हा पण कोर्ट प्रयत्न करतं, जेव्हा दोन्ही तयार आहे तेव्हा पण प्रयत्न केला जातो की त्यांचं ते विवाह तुटू नये. ते एकत्र येऊन शक्यता असेल जरी 99% जरी तुटायची शक्यता दिसते आणि 1% जरी असं वाटतं की हे जुळू शकतं, तर कोर्ट ते प्रयत्न करतं की त्यांचं पुनर्स्थापित झालं पाहिजे. आणि नाही झालं तर 6 महिन्याचा कूलिंग पिरियड देण्यात येतो. पुन्हा जर ते येऊन सांगतात की आमचा विचार पक्का आहे आणि आम्हाला घटस्फोटच घ्यायचा आहे, तर मग तो घटस्फोट दिला जातो. लवकरात लवकर ही प्रकरणं निकालात लागावी ह्यासाठी कौटुंबिक न्यायालय आहे, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आता आपल्याकडे केसेस फाईल केलेल्या आहेत, तरी परंतु जलद गतीने निकाल लागण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? खूप सारे प्रयत्न केले जातात आणि हे फक्त न्यायालयाने प्रयत्न करून हा आपण उद्देश हे करू शकत नाही, प्राप्त करू शकत नाही. त्याच्यासाठी वकिलांचा सहकार्य लागतो. पुन्हा जे लिटिगंट्स आहेत, जे पती पत्नी जे कोर्टात येतात, त्यांचा सहकार्य खूप आवश्यक आहे. मग सगळ्यांनी जर मिळून असा निर्णय घेतला की नाही आम्ही आता फॅमिली कोर्टचे केसेस लवकरात लवकर संपवायचा प्रयत्न करू, तर हे शक्य आहे. एक तर दुसरी एक टेक्निकल बाब अशी आहे की जजेसची संख्या पण खूप कमी आहे, रिसोर्सेस कमी आहे. ते पण एक महत्वाची मला वाटतं अडचण आहे की ज्याच्यामुळे कधी कधी डिले आहे असं वाटतं आपल्याला. आता आपण थोडंसं मीडिएशनकडे येऊया, कारण आपल्या कायद्याचा जो हाचा विषय आहे, आपण कायदे आता बघितले. मीडिएशन जसं तुम्ही सांगितलं की प्रकरणामध्ये शक्यतो मीडिएटरची भूमिका खूप महत्त्वाची असते. तर मीडिएशन कोर्टातलं म्हणजे काय? मीडिएशन हे एक खूप चांगली प्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये असं आहे की दोन्ही पार्टीला जेव्हा मीडिएशनमध्ये काही निर्णय घेतला जातो मध्यस्थीने, तर त्याच्यामध्ये असं असतं की दोन्ही पार्टीला असं वाटतं की आम्ही जिंकलो. म्हणजे नॉर्मली कसं असतं ॲडव्हर्सियल सिस्टममध्ये की एक पार्टी कोर्टात गेली की एक पार्टी हारते, एक पार्टी जिंकते. पण मध्यस्थीमध्ये असं आहे की दोन्ही पार्टीजना शेवटी आपण जिंकलो असा एक अनुभव येतो आणि ते संतुष्ट असतात. जे काही निकाल लागतो मध्यस्थीमध्ये त्यांच्या संमतीने लागतो आणि त्यांचं जे काही म्हणणं ते ग्राह्य धरून ते निर्णय घेतात, स्वतःच निर्णय घेतात आणि एक विन विन सिच्युएशन तयार होते. म्हणजे मग त्याच्यामध्ये अपील होत नाही किंवा एक संतुष्टी असते की नाही आपला निकाल आपल्या मनासारखा लागला. मध्यस्थी खूप चांगली प्रक्रिया आहे आणि ते खूप जास्त फॅमिली कोर्टमध्ये वापरली गेली पाहिजे आणि वापरले जाते. एक प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा प्रश्न आज मला आता सुचला की बऱ्याच वेळेला निकाल झालेला आहे, घटस्फोट झालेला आहे, ठीक आहे, मीडिएशन, आणि त्यांनी अगदी ॲग्री केलं की नाही आम्ही आता राहूच शकत नाही, इरिट्रेबल मॅरेज ज्याला म्हणतात आपण, होऊच शकत नाही, आणि समजुतीने ते हे करतात. पण काही वर्षांनी त्यांना असं वाटतं की नाही आपण पुन्हा एकदा करायला पाहिजे, आपण एकमेकांना चान्स दिला पाहिजे. अशा पण केसेस येतात असतील ना तुमच्याकडे? मग काय प्रोसिजर आहे त्यावेळेला? परत तीच व्यक्ती लग्न करू शकते. हिंदू कायद्यामध्ये काही असा बाधा नाही आहे की एकदा त्यांचा म्हणजे एक पती जे पती पत्नी आहेत त्यांचा घटस्फोट झाला, पुन्हा तेच पती पत्नींना पुन्हा विवाह करायचा असेल तर ते करू शकतात. त्याला काहीही कंडिशन्स नाही आहेत. पण मुस्लिम मध्ये एक हलाला कस्टम आहे, म्हणजे ते एक वेगळं खूप मोठा विषय आहे, ते नाही करू शकत. त्यांना काही कंडिशन्स आहेत ते फॉलो करून मग ते करू शकतात. पण हिंदू मध्ये नाही आहे तसा, ख्रिश्चन मध्ये नाही आहे तसा. काही काळ वेट करावा लागतो, पण मग नंतर ते एकत्र येऊन ते लग्न करू शकतात. बऱ्याच वेळेला स्त्रीला आपलं सासरचं नाव लावावं कारण ती प्रसिद्ध नाव असतं, तर काही ऑब्जेक्शन असतं का की एखादी व्यक्ती आपल्या पूर्ण नावाने परिचित असते तर तिला ते बदलणं आवश्यक असतं की नाही बदललं तरी चालतं जर समोरच्या नवऱ्याचा किंवा कोणाचा आक्षेप नसेल तर? जर तुम्ही आत्ता बघितलं असेल तर अशी पद्धत झाली आहे की मुली लग्न झाल्यानंतर आपलं माहेरचंही लावतात आडनाव आणि सासरचंही आडनाव लावतात. पण पूर्वी असं नव्हतं. पूर्वी लग्न झालं की मुलीला एक ऑब्लिगेशन होतं की बदलावं लागायचं. आता डॉक्युमेंट्स समजा आधार कार्ड आहे, पासपोर्ट आहे, पॅन कार्ड आहे, ही प्रक्रिया अशी खूप सोपी नाही आहे की तुम्ही आज गेलं अर्ज केला की तुमचं नाव बदलून जाईल. तर जेव्हा केव्हा घटस्फोट होतो तर ते लोक त्या जजमेंटमध्येच एक रिक्वेस्ट असते, त्यांचा अर्ज वगैरे असतो की लग्नानंतर आम्ही लावणार आहे का लावणार नाही. जर लावायचं असेल तर हजबंडच्या
कडनं एक डिमांड किंवा अशी एक विनंती येऊ शकते की ती वाईफ आहे ती माझ्या आडनावाचा मिसयूज करणार नाही, गैरवापर करणार नाही. तर तशी एक नॉर्मल काही कंडिशन टाकून परवानगी देण्यात येते. म्हणजे परवानगी घेणं आवश्यक असतं आयदर ऑफ द आवश्यक पार्टीची. म्हणजे समजा कुणाला ऑब्जेक्शन असेल तर ही परिस्थिती निर्माण होते. कधी कधी होत किंवा मुलंही असतात ना, कधी कधी मुलं वापरतात आई वडिलाचं आडनाव. आणि मग एक थोडंसं काय म्हणतात त्याला स्मूथनेस साठी इट्स गुड की जे सरनेम डॉक्युमेंट्स मध्ये आहे तेच कंटिन्यू केलं पाहिजे. पण त्याच्यामध्ये पण ते कोर्टात समजा दाखवलं की मिसयूज होते सरनेम हजबंडचा आफ्टर डिवोर्स, तर ते पण त्याच्यामध्ये पण प्रतिबंधित करता येतं. आणि तसे ऑर्डर्स पण झालेले आहेत खूप साऱ्या केसेसमध्ये की पत्नीला प्रतिबंधित केलं की तू वापरू शकत नाही, कारण ते मिसयूज करत होती. कौटुंबिक न्यायालयामध्ये सगळ्यामध्ये जो एक डिप्रेसिंग जे सिच्युएशन असतं ते लहान मुलंसुद्धा ज्याला आम्ही कोर्टामध्ये बघतो, आई वगैरे लहान मुलांना घेऊन येते आणि लहान मुलांना ते कोर्टाचं वातावरण बघून खूप वाईट वाटतं. आणि त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही चिल्ड्रन्स कॉम्प्लेक्स वगैरे केलेले आहेत. पण प्रश्न असा येतो की त्या लहान मुलांवरूनच सुद्धा त्या ताब्यावरून सुद्धा बऱ्याच वेळेला केस लांबवली जाते, खूप लांबवली जाते केस. आणि डायव्होर्सची केस मुलांच्या कस्टडीमुळे वर्षानुवर्ष चालत असते, कारण बाकी सगळं ठरतं. कधी कधी ॲलिमनी पण ठरून जाते, पण कस्टडी कुणाकडे राहील, व्हिजिटेशन कसे राहतील या मुद्द्यावर पती पत्नी एका पेजवर येत नाही. आणि मग ते डायव्होर्स पण खूप लांबणीवर जातं बिकॉज कस्टडीचा इश्यू डिसाईड होत नाही. हे खूप डिप्रेसिंग सिच्युएशन आहे. मला वाटतं कोर्ट आणि वकिलांपेक्षा हे पेरेंट्सची जिम्मेदारी आहे. पती पत्नी जे आई वडील आहेत त्यांची जिम्मेदारी आहे की त्यांनी हा इश्यू खूप मॅच्युरिटीनी, सेन्सिटिव्हिटीनी, इमोशनली निर्णय घ्यावा या प्रक्रियेमध्ये. बरोबर आहे. जर आपण कायदा मानतो तर कायद्याची अंमलबजावणी सुद्धा झाली पाहिजे. आणि पती पत्नीनं पतीला पण तो तेवढाच हक्क आहे, पत्नीला कळलं पाहिजे, कारण तो पण त्या मुलाचे वडील असतात आणि नॅचरल फ्रेंड्स आहेत. बऱ्याच वेळेला ग्रँडमदर ग्रँडफादरपर्यंत हे जातो. आणि हा जो एक सिंड्रोम ह्याला म्हणतात, एक प्रकारचा सिंड्रोम, ग्रॅनी सिंड्रोम असं म्हणतात त्याला. तो एक प्रचंड मोठा मला असं वाटतं विषय शेवटी फॅमिली कोर्टमध्ये येतो. आणि तुम्ही बरोबर बोललात की शेवटी ही समजुतीची गोष्ट आहे. पेरेंट्सनी सुद्धा हे कायद्याचे प्रोव्हिजन समजून घेतले पाहिजे. तुम्हाला एक म्हणजे एक अनुभव सांगते की पती पत्नी इतके अगेन्स्ट इच अदर होऊन जातात, इतकी एनिमॉसिटी क्रिएट होते, बदल्याची भावना येते. मुलं तर ठीक आहे, मुलासाठी भांडतात, पण त्यांच्या घरी जर पेट आहे, कुत्रा आहे, त्याच्यासाठी पण भांडतात ते की कुत्र्याची कस्टडी कुठं जाईल. अच्छा. म्हणजे मुलांचं तर आपण ऐकलंय, पण आता कोर्टात असे मॅटर्स पण यायला लागले की कन्सेंट टर्म मध्ये पेट कुणाकडे राहील आणि दुसऱ्या स्पाउसला व्हिजिटेशन पेटचं कसं होईल. म्हणजे दिस इज बियॉन्ड म्हणजे हे झालं की बियॉन्ड रिझनेबिलिटी झालंय. बरोबर. तुमच्याकडे इतका अनुभव, एखादी केस तुम्ही सांगू शकाल का की जी तुमच्या लक्षात राहील की हे तुम्ही कोट केलं पाहिजे अगदी थोडक्यामध्ये? खूप सारे केसेस आहेत. मला वाटतं एव्हरी केस विच कम्स टू फॅमिली कोर्ट इज व्हेरी म्हणजे प्रत्येक जी केस आहे ती युनिकच असते. तरी परंतु लक्षात राहणार असं ज्याने समजून घेतलेलं आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये मध्यस्थी केली, ही अशक्यच होती करणं, पण कोर्टाच्या मध्यस्थीने झालेलं आहे वगैरे. एक मॅटर मी तुम्हाला थोडक्यात सांगते की 2012चं मॅटर होतं. 2012 मध्ये डायव्होर्स पिटिशन दाखल झालं होतं फॅमिली कोर्ट बँड्रामध्ये. माझी पोस्टिंग तिथं 2021 मध्ये झाली. मग जेव्हा मी कोर्टाचा चार्ज घेतला तर मी माझ्या क्लर्कला सांगितलं की आपण ओल्डेस्ट केस कोणती पेंडिंग आहे ना ती मला पहिले पुटअप करा, तिथं काय अडलंय, का पेंडिंग आहे ते बघू. मग तिने ते 2012चं डायव्होर्स पिटिशन आणून ठेवलं माझ्यासमोर. मग मी म्हटलं 2012पासनं हे का पेंडिंग आहे, 2021 संपत आलंय, 22 सुरू होईल. मग बघितलं तर ती जी महिला होती ती मेंटल ॲस्लममध्ये होती 2010पासून, की ती मेंटली इल आहे असं ते हजबंडचं म्हणणं होतं, पतीचं म्हणणं होतं. आणि त्यांनी तिला ॲस्लम मध्ये ठेवून दिलं होतं आणि मग ती तिथं होती आणि हजबंडनी डायव्होर्स पिटिशन म्हणजे मनोरुग्ण असतं तिथे ठेवलं होतं रुग्णालयात. आणि मग थोडीशी जास्त इन्क्वायरी केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ती महिला आउट पेशंट आहे, तिला ठेवायची काही गरजच नव्हती. अच्छा.
मग लॉंग स्टोरी शॉर्ट, तिला प्रोडक्शन ते काहीतरी हँड्स इन ग्लोव्ज होतं आणि ते हॉस्पिटलवाले पण तिला कोर्टात हजर करत नव्हते. अच्छा. मग मला प्रोडक्शन वॉरंट काढला मी की तिला तुम्ही हजर करा माझ्यासमोर. मग जेव्हा मी तिचा इंटरव्ह्यू घेतलं तर मला ती खूप अशी नॉर्मल वाटली. मला नाही वाटलं की तिला काही 10-12 वर्ष हॉस्पिटलमध्ये ठेवण्यासारखी वाटली नाही. मग एक कमिटी फॉर्म केली मी, सायकॅट्रिस्ट जे स्पेशलिस्ट होते त्यांनी मग तिची तपासणी करून रिपोर्ट दिला की तिला तर कधीच सोडायला पाहिजे होतं, तिला सोडलं नाही. मग ह्याच्यामध्ये तिचे आई वडील वगैरे कोणीच नव्हते. एक मुलगा होता, तो हस्बंडकडे होता. आणि मग हस्बंडला बोलवलं, हस्बंडच्या वकिलांना बोलवलं, त्यांना समजवलं. इनिशियली तो तयार नव्हता, पण मग तो तयार झाला आणि फायनली तिला तो घेऊन गेला घरी. मग तिचा डिस्चार्ज केला हॉस्पिटलमधून आणि तो तिला घरी घेऊन गेला. ही खूपच थोडं मेंटल प्रॉब्लेम होता, पण एवढं नव्हतं की तिला हॉस्पिटलमध्ये 10-12 वर्ष इन पेशंट म्हणून ठेवायला पाहिजे होतं. तर ही नेहमी माझ्या लक्षात राहते. मी त्या जजमेंटमध्ये असं एक लिहिलं होतं की मी जरी तिला आता समजा ती बाहेर आली आणि मध्यस्थीने तिला घरी पाठवलं, पण तिचे ते जे 11 वर्ष तिने मेंटल ॲसिलममध्ये काढले ते मी काहीही केलं तर मी वापस करू शकत नाही तिला. बरोबर. आणि तिथे कायदाही पण काही करू शकत नव्हता. तिचा जर नुकसान झाला ना, तो कसा काही करून भरपाई करू शकत, कुणीही करू शकत नाही अशी परिस्थिती होती. म्हणून मला ते खूप वाईट वाटलं की, आणि मे बी तेव्हा ती काहीतरी 35-36 वर्षाची होती. बाहेर आली तर ऑलमोस्ट मिड 40s मध्ये. म्हणजे तो जो तिचा लाईफचा जो प्राईम पिरियड होता तो मेंटल ॲसिलम मध्ये गेला. बरोबर आहे. तुमच्याकडे हा इतका प्रचंड अनुभव आहे आणि आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आधुनिक काळामध्ये परिस्थिती बदलते, घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय, लोक लग्नाच्या अगोदर प्री मॅरिटल काउन्सिलिंग करत नाही आहेत, शिवाय लिव्ह इन रिलेशनला जास्ती महत्त्व देत आहेत आणि या किंवा वय लग्नाचं वाढत आहे आणि शिक्षणाला जास्ती महत्त्व होतं आहे, लग्नाला महत्त्व कमी होतं आहे. हा तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु अशी जर काही कारणं असतील आणि तर मग तुम्ही काय जे लग्न होणारे लोक आहेत त्यांना काय संदेश द्याल, आणि ज्यांचे काही जर वाद असूनही मिटत नसतील तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? हे बघा, कोर्टात घटस्फोट घेणं हे शेवटचा पर्याय असला पाहिजे. पहिले राईट फ्रॉम आपण प्री मॅरिटल काउन्सिलिंगपासून बघू. मग मला असं वाटतं की प्री मॅरिटल काउन्सिलिंगसाठी बाहेर जायला हरकत नाही एक्सपर्ट्सकडे, पण पहिले आई आहे, आजी आहे, आत्या आहे, मावशी आहे, सगळ्यांचं लग्न झालेलं असतं. मग त्यांच्याकडून फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन घेणं खूप आवश्यक आहे. म्हणजे इन्फॉर्मेशन म्हणजे काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे पण शिकायला पाहिजे की आपण एक व्यवस्थित मॅट्रिमोनियल लाईफसाठी आपण किती मॅच्युअर पाहिजे, आपलं डिसिजन चुकलेलं नाही पाहिजे. आणि समजा अनफॉर्च्युनेटली लग्न झाल्यानंतर ते असं वाटलं की खूप डिफरन्सेस आहेत, इनकम्पॅटेबिलिटी आहे, तर पुन्हा न भांडता त्याला शांतपणे आपण म्युच्युअल कन्सेंटमध्ये एकमेकाला बदनाम न करता किंवा एकमेकाला असं सूड भावना न ठेवता त्याला शांतपणे कसं आपण डिझॉल्व्ह करू शकतो, हे मला वाटतं खूप आता इसेन्शियल आहे. आता असं आपण खूप ऐकतो की महिलांचं टॉलरन्स कमी झाल्यामुळे डायव्होर्सचे प्रकरण वाढतात. असं नाही आहे, महिलांचं टॉलरन्स कमी नाही झालेलं, पण महिलांना आता माहित आहे की त्यांची राईट्स काय आहेत आणि एज्युकेशन त्यांचं चांगलं झालेलं आहे. त्या रिस्पॉन्सिबली बाहेर जाऊन काम करतात, रिस्पॉन्सिबली घरची पण सगळी कामं करतात. आणि आता त्यांना माहित आहे की त्यांचे हक्क काय आहेत. तर मे बी असं वाटतं की टॉलरन्स कमी झालंय, पण टॉलरन्स कमी नाही झालेलं. त्यांना असं वाटतं की हे अब्युझिव्ह रिलेशनशिपमध्ये राहून आयुष्य खराब करण्यापेक्षा त्याच्यातून निघून घेऊन शांतपणे जगलेलं जास्ती चांगलं. खूप चांगला ऑप्शन आहे की आयुष्यभर तुम्ही भांडता, आयुष्य भर तुम्ही डिससॅटिस्फाईड राहता. मग तुम्ही डिससॅटिस्फाईड आहे म्हणून तुमच्या आजूबाजूचे लोक पण नाराजच राहतात, कारण तुम्ही त्यांना काही आनंद देऊ शकत नाही, कारण तुम्ही स्वतः आनंदी नाही आहे. तर त्यापेक्षा मग त्या रिलेशनशिप मधून बाहेर आलं पाहिजे. काय त्याला काही डिवोर्स इज नॉट अ गुड थिंग. बरोबर. म्हणजे काहीही तुटलं तर ते वाईटच आहे. म्हणजे डायव्होर्स घेणं स्टिग्मा नाही आहे, पण आय वुड नॉट सजेस्ट की लग्न करतानाच खूप परिपक्व विचार करून निर्णय घेतला पाहिजे की
डायव्हर्स नाही होणार. स्वाती मॅडम, आपण इथे आज स्टुडिओमध्ये आलात आणि अतिशय सुंदर माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल मी आपले अत्यंत आभार मानत आहे. दूरदर्शन सह्याद्रीतर्फे आपले आभार. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आहे, त्यामुळे आता इथंच थांबूया. पुन्हा भेटूया एक नवीन भागामध्ये नवीन पाहुण्यांसकट आणि नवीन विषयाबरोबर. तिथपर्यंत नमस्कार.